सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी करतोय. बघताय मी हा एक बॉईल केलेला बटाटा घेतलेला आहे. मिरची, लसूण, कोथिंबीर, हे आहे तांदळाचं पीठ आणि हा रवा. आता मी पॅन ठेवलेला आहे. आधी आपण रवा छानपैकी भाजून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आता पॅनमध्ये रवा टाकून घेतो आणि याला छानपैकी आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचं. बघत राहा अकूज किचन. बघताय तुम्ही आपला रवा आता छान भाजलेला आहे. आता ह्याला आपण आता खाली काढून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये आणि लगेच ह्याच्यामध्येच आपण थोडंसं तेल घेणार आहोत आणि फोडणी काढून घेऊ. बघत राहा अकूज किचन. बघताय मी बाउलमध्ये तेल घेतलेलं आहे. आता फोडणी टाकून घेऊ. बस वा, फोडणी तडतडली आहे. थोडं जिरं फुललं की आपण याच्यात पाणी ॲड करून घेऊया. जिरं फुललंय, आता आपण पाणी टाकून घेऊ. आणि पाणी गरम झालं की आपण त्यात रवा टाकू. बघत राहा अकूज किचन. पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. आता आपण रवा याच्यामध्ये टाकून घेऊया. रवा लगेच सारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं तसं कणकीसारखा गोळा झाला पाहिजे. बघताय फ्रेंड्स आपला चांगला ह्याचं गोळा तयार झालेला आहे. आता ह्याला आपण खाली काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया. फ्रेंड्स बघताय मी आपलं जे पीठ होतं ते मी आता एका बाउलमध्ये काढलं आहे. ह्याच्यात आपण आता तांदळाचं पीठ आणि बटाटा टाकून घेणार आहोत आणि याला आपण आता मिक्स करून घेऊया. बटाटा मी खिसून याच्यात मी टाकलेला आहे. आता ह्याला आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. ह्याच्यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर, लसूण, मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर थोडासा ओवा आणि जिरे तर आहेच म्हणा, टाकलेले अगोदर. चवीपुरतं मीठ, हे सगळं आपण आता करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. सगळ्या वस्तू आपण आता एकत्र केलेल्या आहेत. ओवा आणि चवीपुरतं मीठ देखील आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता ह्याला आपण चांगलं मळून घेऊया आणि कणकीसारखं त्याला आपण त्याचा गोळा करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. आपलं पीठ आता झालेलं आहे तयार. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आता त्याला क्रिस्पी करण्यासाठी म्हणून कॉर्नफ्लोअर ॲड करून घेऊया आणि मग त्याला तळायला सुरुवात करू. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर. आपण आता या पिठाचे असे गुलाबजामसारखे त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया सर्व पिठाचे आणि त्याला मग चांगलं डीप फ्राय आपल्याला करून घ्यायचं आहे. बघताय फ्रेंड्स की मी त्या पिठाचे असे गुलाबजामसारखे असे बॉल्स करून घेतलेले आहेत. गॅसवर आमची पारंपरिक कढई, जी आज चौथी पिढी तिची आहे माझ्या रूपाने, ती ठेवलेली आहे. आता तेलही त्यात टाकलेलं आहे मी. तेल गरम झालं की आपण याला डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स आपलं तेल गरम झालेलं आहे का? मी आता एक सोडून पाहतो. येस, झालेलं आहे. पण ह्याला आता डीप फ्राय करून घेणार आहोत. छानपैकी डीप फ्राय होत आहेत आपलं. थोडे लालसर झाली की आपण त्याला खाली काढून घेऊया. शेजवान सॉस सोबत आपण याला सर्व करू. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स बघताय फायनली आपली डिलिशियस अशी रेसिपी आजची तयार आहे. रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना आवडेल.
नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून गरम गरम या रेसिपीचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. थँक्यू.